हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण लिव्हर ॲनाटॉमी पाहणार आहेत. जर लिव्हरवर आपल्याला 15 मार्क्सचा क्वेश्चन आला तर कोणकोणते आयुर्वेदिक पॉईंट आणि मॉडर्न असं कॉम्बिनेशनमध्ये लिहावं लागते. तर या व्हिडिओमध्ये मी असं तयार केलं आहे. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर तुम्ही फॉलो करू शकता, किंवा जर तुमच्या मनानुसार तुम्ही तयार केले असेल तर तुम्ही ते पण लिहू शकता. तर फर्स्ट आहे लिव्हर. लिव्हर ऑल्सो कॉल्ड ॲज अ कालखंड. यकृत हा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, त्यामुळे त्याला कालखंड असेही म्हणतात. The liver is also called as a hipper, from which we have adjective hepatic. लिव्हरच्या विषयी इंट्रो लिहिताना लिहायचं की लार्ज आहे, सॉलिड ग्लँड आहे, जे की प्रेझेंट आहे राईट अपर क्वाड्रंट ऑफ द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. यकृत हे रक्तापासून उत्पन्न होते. यकृत हे रक्तवाह स्रोतसाचे मुख्य स्थान आहे. तसेच यकृत हे पित्ताचे स्थान आहे. यकृत हा अवयव मातृज असल्यामुळे मृदू आहे म्हटलेला आहे. लोकेशनमध्ये दिले ऑक्युपाईज होल राईट हायपोकॉन्ड्रियम, ग्रेटर पार्ट ऑफ द इपिगॅस्ट्रिक अँड सम पार्ट ऑफ द लेफ्ट हायपोकॉन्ड्रियम. लेंथ आहे 20 सेंटीमीटर. शेप आहे वेज शेप. कलर आहे रेडिश ब्राऊन. एक्सटर्नल फीचरमध्ये 5 सरफेसेस, 4 बॉर्डर आणि 2 लोब्स. तर फ्रेंड, ह्याच्यासमोर जर आपण असं लिहिलं की सरफेसला पृष्ठे म्हणतात तर 5 पृष्ठे, बॉर्डरला धारा म्हणतात 4 धारा, आणि लोब्सला पिंड म्हणतात 2 पिंड. तर थोडंसं भारी इम्प्रेशन पडल्यासारखं वाटतं एक्झामिनरवर. तर असं तुम्ही लिहा. जसं की आता पहिल्यांदा आपण सरफेस विषयी पाहू. तर ह्याच्यामध्ये 5 सरफेसेस आहेत. अँटेरियर सरफेस, ज्याला पूर्व पृष्ठ म्हणतो. पोस्टेरियरला पश्चिम, सुपिरियरला ऊर्ध्व. आता जसं की सुपिरियर म्हणजे वरच्या साईडला, वर असल्यावर ऊर्ध्व म्हणतो आपण ना, आणि खाली असल्यावर अधो. तर इन्फेरियरला अधोपृष्ठ. आणि राईटला दक्षिण. आपल्याला माहित नाही राईट आणि लेफ्ट, वाम आणि दक्षिण म्हणतो आपण. राईट असेल तर त्याला दक्षिण पृष्ठ. फक्त हे 2 लक्षात ठेवा. तर अँटेरियर म्हणजे पूर्व आणि पश्चिम. तर पश्चिम कसं लक्षात ठेवायचं? पोस्टेरियरला पश्चिम म्हणायचं, अँटेरियरला पूर्व. आउट ऑफ these surfaces only inferior surface is defined because it is demarcated anteriorly by the sharp inferior border. After the the other 4 surfaces are more or less continuous with the another. They imperfectly separated from one another by ill-defined rounded borders. Then the 4 border, 4 धारा ज्याला म्हणतो राईट बॉर्डर, त्याला आपण दक्षिण धारा. सुपेरियर बॉर्डर ऊर्ध्व धारा. इन्फेरियरला काय म्हणलं होतं फ्रेंड? अधो धारा. आणि पोस्टेरियरला पश्चिम धारा. ठीक आहे. शेप शार्प इन्फेरियर बॉर्डर. ओनली द इन्फेरियर बॉर्डर इज शार्प आउट ऑफ द 4 बॉर्डर. फक्त इन्फेरियर बॉर्डर आहे ते शार्प आहे. अदर 3 आर इल डिफाईन्ड राउंडेड बॉर्डर. ठीक आहे. इन्फेरियर बॉर्डर इज शार्प अँटेरियरली. जे इन्फेरियर बॉर्डर आहे तर ते शार्प आहे अँटेरियरली. whereas it separate the anterior and inferior surface. ठीक आहे. and it somewhat the rounded laterally where it separate the right and inferior surface. next आहे 2 lobes. 2 lobes मध्ये 2 पिंड आहेत. लिव्हर इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट लोब. लिव्हर जे आहे तर ते डिवाइड झालेलं आहे राईट आणि लेफ्ट लोबमध्ये. अँटेरियर बाय द लिगामेंटम फाल्सिफेरम, पोस्टेरियरली लिगामेंटम विनोसम, इन्फेरियरली लिगामेंटम टेरिस. ठीक आहे. आता आपण लोब्स विषयी लिहूया. तर राईट लोब इज मच लार्जर दॅन द लेफ्ट लोब. इट फॉर्म 5-6 पार्ट ऑफ द लिव्हर. किती? 5-6 फॉर्म करते. इट प्रेझेंट क्वाड्रेट लोब पोस्टेरियरली आणि क्वाड्रेट लोब इन्फेरियर सरफेस. हे तर माहिती आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये 2 लोब्स असतात, एक क्वाड्रेट आणि दुसरं असते क्वाड्रेट. जे क्वाड्रेट आहे ते पोस्टेरियरली आणि क्वाड्रेट जे आहे ते इन्फेरियरली. जे क्वाड्रेट लोब आहे इट इज सिच्युएटेड ऑन द पोस्टेरियर सरफेस ऑफ राईट लोब ऑफ द लिव्हर. हे जे आहे क्वाड्रेट आहे तर ते पोस्टेरियर सरफेसवर असते राईट लोब ऑफ द लिव्हर. इट इज बाउंडेड बाय इन्फेरियर वेना कावा राईट साइड, फिशर फॉर लिगामेंटम विनोसम ऑन द लेफ्ट साइड, इन्फेरियरली बाय द पोर्टा हिपॅटिस, अँड अबोव इट कंटिन्युअस विथ द सुपेरियर सरफेस. क्वाड्रेट लोब इट इज सिच्युएटेड ऑन द इन्फेरियर सरफेस ऑफ द लिव्हर अँड रेक्टँग्युलर. ह्याचा शेप कसा आहे फ्रेंड? क्वाड्रेटचा रेक्टँग्युलर आहे. बाउंडेड बाय अँटेरियरली काय असते? ह्याच्या इन्फेरियर बॉर्डर असते. पोस्टेरियरली पोर्टा हिपॅटिस. ऑन द राईट साइड ऑफ द राईट साइड बाय द फोसा फॉर गॉल ब्लॅडर आहे. अँड लेफ्ट साइडला काय आहे? फिशर फॉर द लिगामेंटम टेरिस. देन द लेफ्ट लोब इट इज मच स्मॉलर दॅन द राईट लोब. आपल्याला माहिती आहे जे लेफ्ट लोब आहे तर ते खूप जास्त स्मॉलर आहे दॅन द राईट लोब. इट फॉर्म 1/6 ऑफ द लिव्हर. टोटल जे लिव्हर आहे त्याच्या 1/6 फॉर्म करते. नियर द फिशर फॉर द लिगामेंटम विनोसम देर इज अ इलिव्हेशन फ्रॉम द इन्फेरियर सरफेस ऑफ द लेफ्ट लोब कॉल्ड ॲज ह्याला काय म्हणतो आपण फ्रेंड्स? ओमेंटल ट्युब्रोसिटी ऑर द ट्युबर ओमेंटम. आता आपण रिलेशन पाहूया. तर फर्स्ट आहे पेरिटोनियल रिलेशन. तर फ्रेंड, जास्तीत जास्त जे पार्ट आहे मोस्ट ऑफ द लिव्हर इट इज कवर्ड बाय पेरिटोनियम, बट द एरिया विच इज नॉट कवर्ड बाय पेरिटोनियम आर कॉल्ड ॲज बेर एरिया. मतलब आर ॲज फॉलोज. तर बेर एरियाविषयी पण क्वेश्चन येते फ्रेंड एक्झाममध्ये. सो फ्रेंड्स, बेर एरियावर जे क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये बेर एरिया नेमकं काय असते? तर ट्रँग्युलर बेर एरिया ऑन द पोस्टेरियर सरफेस ऑफ द राईट लोब ऑफ द लिव्हर.
The groove for the inferior vena cava on the posterior and the fossa for the gallbladder which lies on the inferior surface of the right lobe of the liver, coronary ligament and lesser omentum. मतलब पेरिटोनियल रिलेशनमध्ये काय काय येते तर पहिलं बेर एरिया विषयी लिहायचं, नेक्स्ट लिहायचं ग्रूव फॉर द इन्फेरियर वेना कॅवा, नंतर फोसा फॉर द गॉल ब्लॅडर पण येते, कोरोनरी लिगामेंट, लेसर ओमेंटम. जर जास्त नाही आठवलं ना फ्रेंड, एक दोन जरी लिहिलं तरी चालते. तर विसरल रिलेशनमध्ये अँटेरियर सर्फेसमध्ये anterior surface is related to the Zuppert process and anterior abdominal wall, and the posterior surface it show the deep concavity for the vertebral column. The bare area of the posterior surface of the right lobe it is related to the diaphragm. तर ह्याच्यामध्ये विसरल रिलेशनमध्ये काय द्यायचं, अँटेरियर, पोस्टेरियर, सुपेरियर वगैरे, इन्फेरियर सर्फेस त्याच्याविषयी लिहायचं. तर अँटेरियरमध्ये काय काय असते, अँटेरियर रिलेटेड टू द झिपर्ड प्रोसेस अँड अँटेरियर ॲब्डोमिनल वॉल. पोस्टेरियरली काय असते, वर्टिब्रल कॉलम. आणि बेर एरिया ऑन द पोस्टेरियर सर्फेस ऑफ द राईट लोब रिलेटेड टू डायफ्राम सोबत आपण त्याचं कम्पेअर करतो. आणि जे पोस्टेरियर सर्फेस ऑफ द लेफ्ट लोब ऑफ द लिव्हर इट इज मार्क्ड बाय द इसोफेजियल इम्प्रेशन. आणि जे सुपेरियर सर्फेस आहे इट शो कॉन्कॅव्हिटी इन द मिडल विच इज कार्डियाक इम्प्रेशन. आणि जे इन्फेरियर सर्फेस आहे तर इन्फेरियर सर्फेस ऑफ द लेफ्ट लोब ऑफ द लिव्हर इट इज मार्क्ड बाय द गॅस्ट्रिक इम्प्रेशन. नेक्स्ट आहे इन्फेरियर सर्फेस ऑफ द राईट लोब ऑफ द लिव्हर बिअर कोलिक इम्प्रेशन. सो फ्रेंड्स तुम्ही एवढं जर डीपमध्ये नाही तर सुपेरियरला काय असते, कार्डियक इम्प्रेशन असं लिहिलं तरी चालते. इन्फेरियरला गॅस्ट्रिक इम्प्रेशन. म्हणजे ज्याला जास्त ब्रॉड करायचं त्यांना ब्रॉडली लिहू शकता, ज्याला वाटतं की नाही तर इन्फेरियरली सिम्पली गॅस्ट्रिक इम्प्रेशन असते. आणि त्याच्यामध्ये आणखी हे पण कोलिक इम्प्रेशन पण, इन्फेरियर सर्फेस ऑफ राईट लोब ऑफ द लिव्हर कोलिक इम्प्रेशन. आता राईट सर्फेस विषयी लिहायचं तर इट इज कॉन्वेक्स रिलेटेड टू द डायफ्राम. लिगामेंट ऑफ द लिव्हर, तर लिगामेंट ऑफ लिव्हर टू टाईपचे आहेत, एक फॉल्स लिगामेंट आणि ट्रू, हे आपल्याला माहिती आहे. तर जे फर्स्ट आहे फॉल्स लिगामेंट, दीज आर ॲक्च्युली पेरिटोनियल फ्लोल्ड. म्हणजे हे काय असतात ॲक्च्युली तर पेरिटोनियल फ्लोल्ड्स असतात फक्त, फॉल्स आहे ना नावातच. तर ह्याच्यामध्ये लिगामेंटम फॅल्सिफेरम आहे. इट इज अ सिकल शेप्ड पेरिटोनियम विच कनेक्ट द अँटेरो सुपेरियर सर्फेस ऑफ द लिव्हर टू द अँटेरियर ॲब्डोमिनल वॉल. अँड जे लेफ्ट ट्रँग्युलर लिगामेंट आहे इट कनेक्ट द सुपेरियर सर्फेस ऑफ द लेफ्ट लोब ऑफ द लिव्हर विथ द डायफ्राम. राईट ट्रँग्युलर लिगामेंटमध्ये इट कनेक्ट द राईट लोब ऑफ द लिव्हर टू द डायफ्राम. कोरोनरी लिगामेंट इट एनक्लोजेस द इन्फेरियर वेना कॅवा अँड बेर एरिया ऑफ द लिव्हर. तर सिम्पली फ्रेंड फॉल्स लिगामेंट टाकून तुम्ही डायरेक्ट असं जरी लिहिलं तरी चालतं, लिगामेंटम फॅल्सिफेरम, नंतर लेफ्ट ट्रँग्युलर लिगामेंट, राईट ट्रँग्युलर लिगामेंट आणि कोरोनरी लिगामेंट.